नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत ऊसाची पूर्व लागवड। ऊसाची पूर्व लागवड याविषयी मार्गदर्शन करणार आहोत। आता तुर्तास चर्चा आणि मार्गदर्शन। तर ऊसाचे मुळात 3 हंगाम असतात। एक सुरू हंगाम, एक पूर्व हंगाम आणि एक अडसाली हंगाम। अडसाली हंगाम हा जूनला सुरू होतो। जून ते जुलै एंड 2 महिन्यात जी लागवड केली जाते त्याला अडसाली ऊस लागवड असं म्हणतात। पूर्व हंगामी ऊस लागवड म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये केली जाणारी ही पूर्व हंगामी लागवड असते। आणि सुरू हंगाम म्हणजे नोव्हेंबर 1 ते डिसेंबर एंड पर्यंत केलेली ही सुरू हंगाम असते। तर आपण पूर्व हंगामाचा जो विषय होता, पूर्व हंगामाची लागवड कशी करायची, कधी करायची ह्या विषयीचे मार्गदर्शन होतं, हे पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे। त्याची लिंक आपल्या YouTube चॅनलवर आहे, ती पहा। दुसरा हा व्हिडिओ आहे पूर्व लागवडीचा। तर पूर्व लागवड आपल्याला करायची 1 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत। याला सुरू हंगामी ऊस लागवड असं म्हणतात। तर सुरू हंगामी ऊस लागवड आपल्याला 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत करायची, 2024 पर्यंत संपवायची। तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे लँडचा, म्हणजे सुपीक जमिनीचा। तर जी जमीन आहे, या ऊस लागवडीसाठी आपण जी जमीन वापरणार आहोत ती तुर्तास जमीन आहे आपली सरासरी सोयाबीनची। तर सोयाबीन आपलं जवळपास आता निघालेलं आहे। आणि सोयाबीन ज्यांचं राहिलं आहे त्यांनी पण आता सोयाबीन लवकरात लवकर काढून ऊसाची लागवड लवकरात लवकर म्हणजे नोव्हेंबर 15 पर्यंत जर केली तर खूप छान। आता काही सोयाबीन काढणी चालू आहे, काही काढायला आले आहेत आणि काहीला अजून 8-10 दिवस वेळ आहे। 8-10 दिवस सोयाबीन काढणीचे आणि 8-10 दिवस रान वाळण्याचे, किंवा थोडा हवा वगैरे रानामध्ये गेली, उन्हाचं तिरंबी पडली की थोडंसं रान वाळतं आणि रान हवा पेतं आपण म्हणतो। आणि हवा पेल्यानंतर थोडंसं मग तिथं आपल्याला पाळी घालता येईल। आणि पाळी घातल्यानंतर तिथं जास्त मोठी कल्टिवेशन करायची आवश्यकता नाही मित्रांनो। जर समजा तुम्ही गेल्या वर्षी सोयाबीन पलटी मारून जर पेरला असेल, पलटी मारली असली उन्हाळ्यामध्ये, आणि त्याच्यावर जर तुम्ही सोयाबीन पेरला असेल तर तुमचं रान स्वच्छ आहे। आणि ज्यांनी फक्त पाळी टाकली आहे, अगोदर ज्यांचं ओलिताखाली रान होतं, ज्यांनी नुसती पाळी टाकून सोयाबीन पेरलंय, त्या मित्रांनी मात्र सोयाबीनच्या रानाला पलटी मारल्याशिवाय ऊस लागवड करू नये। आलं लक्षात? आणि ज्यांनी पलटी मारून सोयाबीन पेरलं आहे त्यांनी सोयाबीनचं रान हडकल्यानंतर सोयाबीनचा पाला बसला, सोयाबीनचं रान हडकलं आणि रान त्यांचं स्वच्छ आहे, कुठलंही तण वगैरे नाही आहे, जास्त स्वच्छ आहे असं मी समजतो। आणि त्यावेळेस त्यांनी फक्त नुसती पाळी मारायची, आणि पाळी मारल्यानंतर त्याचं रान स्वच्छ होतं आणि छान होतं, मऊ होतं, नरम होतं, आणि तिथं आपल्याला ऊस लागवड करायला काही प्रॉब्लेम नाही। आणि ज्यांच्या रानामध्ये तण जास्त आहे, किंवा ज्यांचं चिपडीचं रान आहे, म्हणजे चिकट आहे आणि टणक आहे, घट्ट आहे, जिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कळेल की तर अरे पाळी मारता येणार नाही, किंवा पाळी बसणारच नाही आहे, किंवा आवतं आमचं घुसणारच नाही आहे, वकर आमचं चालणारच नाही आहे, अशा रानामध्ये तुम्ही त्याला चांगलं वाळू द्या। आणि चांगलं वाळल्यानंतर त्याला वाळायला कमीत कमी 15 दिवस 20 दिवस लागतील। आणि 15-20 दिवस त्याला चांगलं वाळू द्या आणि वाळल्यानंतर त्याला पलटी मारा, अर्जुननं पलटी मारा ट्रॅक्टरनं, आणि ट्रॅक्टरनं पलटी मारल्यानंतर त्याला पुन्हा 8-15 दिवस वाळू द्या। आणि चांगलं वाळल्यानंतर त्याच्यात रूटर मारा, आणि रूटर मारल्यानंतर चांगलं मसार रान होईल, आणि मसार रान झाल्यानंतर तिथं मग सरी सोडा। आलं लक्षात? तिथं शेणखत वगैरे, कंपोस्ट खत, पुन्हा नंतर कोणता बेसल डोस टाकायचा याचं मार्गदर्शन मी नंतर करीन। आणि त्याच्यावर नंतर तुम्ही ऊस लावू शकता। घाई गडबड करू नका प्लीज, कृपया सांगतो की लवकर लागवड करण्याच्या भानगडीमध्ये लोक काय करतात, सहज सोयाबीनच्या रानावर रूटर मारतात, रूटर मारल्यानंतर तणफिन थोडंसं घुसडून जातं, उपटत तर नाही ती, किंवा निघून बी जात नाही, घुसडतं, नुसतं घुसळतं असं। आणि घुसळल्यानंतर ते काय होतं,
की ते तणाच्या खुंट्या तशाच राहतात, जमिनीची व्यवस्थित मशागत होत नाही आहे, जमिनीचे कल्टिवेशन बरोबर होत नाही आहे, तिथं मसार पण चांगली पडत नाही आहे, तिथं मग पुन्हा पुढे चालून तुम्हाला टिपरू पण घुसत नाही आहे त्या रानामध्ये, टिपरू दबत नाही आहे लागवड करते वेळेस, असे प्रॉब्लेम येतात. आणि तिथं चांगलं तुमचा ऊस जोम धरीत नाही, कारण मसारच नाही आहे रानामध्ये. आणि राहिला प्रश्न फर्टिगेशनचा, तर फर्टिगेशन तुम्ही वरून जरी टाकलं तर रानाची सुपीकता ही एंड पॉईंट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जमिनीची सुपीकता ही खूप महत्त्वाची आहे. जमिनीची जर सुपीकता चांगली असेल तरच तिथं तुमचं पीक चांगल्या पद्धतीनं येऊ शकतं. तर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी पहिल्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगेल, की जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी तुम्ही एक काम करू शकता, की शेणखत टाकू शकता 1. दुसरी गोष्ट, हिरवळीचे खत तुम्ही तिथं तयार करू शकता 2. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या रानामध्ये निंबोळी पेंट, करंज पेंट, मवा पेंट, तंबाखूची धस, गांडूळ खत, कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत, असे खतं तुम्ही तिथं टाकू शकता. ते किती टाकायचे, तर 1 एकरमध्ये हे खतं टाकायचे कमीत कमी 3 टन आणि जास्तीत जास्त तुमच्या बजेटच्या हिशोबानं. आणि शेणखत किती टाकायचं, शेणखत टाकायचं कमीत कमी 3 ट्रॉल्या किंवा 5 ट्रॉल्या. आणि दुसरी गोष्ट, जे आपल्याला रासायनिक खत टाकायचं आहे, हे किती टाकायचं, पायाभरणी बेसल डोसमध्ये, तर DAPचे 2 बॅग आणि पोटॅश, म्युरेट ऑफ पोटॅश घ्यायचं मित्रांनो, बारकं लाल किंवा पांढरं म्युरेट ऑफ पोटॅश घ्यायचं. त्याच्यामध्ये 60%, 100 किलोमध्ये 60% हा पोटॅशियम सोनाईट, पोटॅशियम हा घटक असतो 60%. तो घ्यायचं. जे मॉलिशियसचा पोटॅश नाही घ्यायचा, जो दाणेदारात येतो ना, तो नाही घ्यायचा, कारण त्याच्यात 100 किलोमध्ये फक्त 14% असतं कंटेंट. तर म्युरेट ऑफ पोटॅश घ्यायचं, त्याच्यामध्ये 60% असतं. आणि 2 DAPच्या बॅग आणि एक बॅग म्युरेट ऑफ पोटॅशचं, 1 बॅग 50 किलोची पोटॅश. तर अशा पद्धतीने हे 3 बॅग घ्यायच्या, आपल्या सरीमध्ये टाकून द्यायच्या, पेरून घ्या किंवा सरळ टाकून द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही लागवड करू शकता. तर लागवड जर समजा तुम्हाला आमच्या शेतीशाळेच्या माध्यमातून जर करायची असेल, तर आमचं एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही अगोदर माती परीक्षण करा. माती परीक्षण केल्यानंतर मित्रांनो समजेल की आपल्या जमिनीमध्ये काय आहे, काय नाही आहे. आपल्याला ऊस 100 टन प्लस उत्पादन घ्यायचं आहे त्या रानामध्ये, एवढं भरगच्च उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे. तर त्या भरगच्च उत्पादनाला वाढवण्यासाठी शेवटपर्यंत तुमच्या जमिनीचा पोत कसा आहे हे पाहण्यासाठी आपल्याला जमिनीचा pH ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे, pH. तर हे pH पाहण्यासाठी आपल्याला तिथं माती परीक्षण करणं, सॉइल टेस्टिंग करणं गरजेचं आहे. तुमच्या जमिनीचा pH जर 7 ते 8च्या दरम्यान असेल तर तिथं आपल्याला खतं चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात आणि तिथं आपल्याला दुसरे पण खतं काही फर्टिगेशन द्यायला मदत होते. आणि दुसरी टेस्ट आहे आपली EC म्हणजे काय, इलेक्ट्रिक कंटिव्हिटी. तुमच्या जमिनीमध्ये जीवाणूची ताकद किती आहे, बॅक्टेरियाची ताकद किती आहे, इलेक्ट्रिक कंटिव्हिटी, प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता त्याला म्हणतात. प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता, इलेक्ट्रिक कंटिव्हिटी ही किती आहे, ही किती पाहिजे आपल्याला कमीत कमी 1% आणि कमीत कमी 80% आणि जास्तीत जास्त 1% इलेक्ट्रिक कंटिव्हिटी पाहिजे. तिसरी गोष्ट आहे आपलं कार्बन कशाला म्हणतात हे आपण पाहूया अगोदर. कार्बन म्हणतात जे आपला काडी कचरा आहे, काडी कचरा कुजून जे काळं मॅटर तयार होतं, त्या काळ्या मॅटरला कार्बन असं म्हणतात. तर कार्बन आपल्या जमिनीमध्ये पाहिजे कमीत कमी 1%, कमीत कमी 0.5% तर आवश्यक आहे, कमीत कमी 0.5% आणि जास्तीत जास्त 1%. 0.5% म्हणजे किती, 50, 0.50 आणि 1% म्हणजे 0.100 म्हणजे 1%, 0.1. तर 0.80 असेल तरी खूप छान, 0.70 असेल तरी खूप छान, 60 असेल तरी खूप छान, 55 असेल तरी खूप छान. पण ते 50च्या आत जर असेल तर तिथं प्रॉब्लेम आहे, ते आपल्याला कार्बन पर्सेंट वाढवावं लागतं. तर सेंद्रिय कर्ब टाकूनच ते वाढवता येतं, अन्य घटक टाकून वाढवता येत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे, हे 3 टेस्ट महत्त्वाचे आहेत. आणि बाकीच्या टेस्ट कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्याच्या टेस्ट असतात. आणि जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे 108 प्रकारचे मायक्रोन्यूट्रल्स त्याची काही टेस्ट असतात. त्याची काही आपल्याला एवढी आवश्यकता नाही आहे. दुय्यम अन्नद्रव्याची पण तेवढी काही आवश्यकता नाही आहे.
आणि जे मुख्यान्नद्रव्ये आहेत नत्र, स्फुरद आणि पालाश याची आता टेस्ट आपल्याला करायची आहे. म्हणजे मुख्य टेस्ट 3 तुमच्या कोणत्या? पीएच, ईसी, इलेक्ट्रिक कंटिन्युटी आणि ऑर्गॅनिक कार्बन ह्या 3 टेस्ट आणि दुसऱ्या 3 म्हणजे NPK नत्र, स्फुरद आणि पालाश मुख्यान्नद्रव्ये ह्या 6 टेस्ट आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या 6 टेस्ट आणि ह्या 6 टेस्टच्या नंतर आपण वॉटर टेस्ट पण करूया, माती तपासली की पाणी पण तपासून घेऊया. तर अशा पद्धतीनं मुख्यान्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्याची गरज नाही, मायक्रोन्यूट्रनची पण एवढी आवश्यकता नाही ऊसासाठी आपल्याला. तर मुख्यान्नद्रव्य आणि पीएच, इलेक्ट्रिक कंटिन्युटी आणि कार्बन ह्या 3 टेस्ट आणि ह्या 3 टेस्ट 6 टेस्ट करणं आपल्याला गरजेचे आहे. सॉईल सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ, हजारो लाखो करोडो जीवो की माँ म्हणजे सॉईल. तर माती परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला सरी किती फुटाव करायची, आपल्या जमिनीची पर्जेंटली पॉवर किती आहे ही समजतं. पर्जेंटली पॉवर किती आहे ही समजतं. मग पर्जेंटली पॉवर जेवढी आहे तेवढा आपल्याला प्लॅन्ट बायोग्राफ ठेवणं किंवा ठेवायचा येतो. त्या हिशोबाने आपल्याला तिथं माती परीक्षण केल्यानंतर ह्या गोष्टी समजतात की आपण माती परीक्षण केल्यानंतर एवढी आपल्या जमिनीची पॉवर आहे आणि एवढी जमिनीची पॉवर असल्यामुळं आपल्याला 6x2, 6x1 किंवा 4x4 इंच, 4x1 किंवा 5x1 किंवा 5x2 अशा पद्धतीने लागवणीचं प्लॅन्टेशन आपल्याला कसं करायचं हे आपल्याला ठरवता येईल. तर मित्रांनो, तुर्तास आपण पाहूया. आपण माती परीक्षण करून घेतलं. माती परीक्षणचा रिपोर्ट आला. माती परीक्षण रिपोर्ट आल्यानंतर आपण खताचा डोस घेतला, जे बेसल डोस म्हणतो, बेसल डोस घेतला आणि आपण सोयाबीनचं रान तयार झालं. सोयाबीनच्या रानाला आपण तुर्तास पलटी मारली म्हणूया किंवा रान तयार झालं आपलं समजूया. रान तयार झाल्यानंतर आपण सरळ 6x6 फुटावर आपण सरी मारूया. 5 फुटावर मारा किंवा 4 फुटावर मारा, तुमच्या आकारानं पहा. तुमच्याकडे अवजारे उपलब्ध कोण्या याच्या किती फुटावर यंत्रणा तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार, म्हणजे आंतरमशागतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा किती फुटावरी आहे त्यानुसार तुम्ही ठरवा. 4 फुटावरी यंत्रणा आहे का, 5 फुटावरी आहे का, 6 फुटावरी आहे त्या हिशोबानं. म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगतो की मेन लागतं आपल्याला ऊस उत्पादन जास्तीत जास्त घेण्यासाठी 70% पाणी. 70% पाणी लागतं आणि बाकी सर्व 30% येतं. काय येतं 30% कार्बन, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपली फर्टिगेशन, हवा, सूर्यप्रकाश, प्लॅन्ट बायोग्राफ हे सर्व 30% येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे 70% उत्पादन 70% वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी, वॉटर मॅनेजमेंट. तर वॉटर मॅनेजमेंटसाठी आपण जर निरोगी प्लॅन्ट बायोग्राफ काय सांगतो, निरोगी प्लॅन्ट बायोग्राफ सांगतो की आपल्याला 1 एकर जमीन आहे आपल्याकडं, त्याच्यामध्ये 50% पाणी, 25% हवा, 25% पाणी, 25% हवा, 45% माती आणि 5% कार्बन. हे आहे निरोगी जमिनीचा बायोग्राफ. हा निरोगी जमिनीचा बायोग्राफ काय? 25% पाणी, 25% हवा, 25%, 5% कार्बन आणि 45% माती. हा निरोगी जमिनीचा प्लॅन्ट बायोग्राफ आहे. तर मित्रांनो, इथं पाणी कसं द्यायचं, काय करायचं, ह्या आपल्या पुढच्या गोष्टी आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करेल. तर आज तुर्तास मी सांगतो आहे की आपल्याला प्लॅन्ट बायोग्राफ किती ठेवायचा, की आपल्याला ऊस लागवण कशी करायची. 6x1 हे आमचं एक महत्त्वाचं प्लॅन्टेशन आहे. तर तुम्ही जर 6x1 वर करू शकत असाल तर 6x1 वर करा. तुम्ही जर समजा 4x1 वर करत असाल तर 4x1 करा, 4x2 वर करा, 5x1 करा, 5x2 करा. इथं फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ऊसशास्त्र काय सांगतं. ऊसशास्त्र सांगतं 1 स्क्वेअर फूटला 1 ऊस जगतो. मग आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे? 43,560 स्क्वेअर फूट. 43,560 स्क्वेअर फूट आपल्या 1 एकरचं क्षेत्रफळ आहे. तर आपल्याला 1 एकरमध्ये 43,560 ऊस पाहिजे. तर 43,560 ऊस आपल्याला पाहिजे 1 एकरमध्ये. तर आपण ते कसं लावणार? आपण सरी उदाहरणात धरूया 4x4 वर सरी आपण काढली, 4 फुटावर सरी आपण काढली. सरासरी आपल्याकडे शेतकरी 4 फुटावर सरी काढतात. तर 4 फुटावर आपण सरी काढली तर 4 गुणिले 1 वर आपण लागवण करणार आहोत. तर 4 फुटावर सरी काढली, 2 वळीतील अंतर 4 फूट आणि 2 टिपऱ्यातील अंतर 1 फूट.
तर एका फुटावर आपल्याला मित्रांनो 2 डोळे टाकायचे. समान रेषेमध्ये 2 डोळे टाकायचे 4x1 याच्यावर, किंवा 4x1.5 वर जाऊ शकता तुम्ही, किंवा 4x2 वर पण जाऊ शकता. तर सरासरी या पद्धतीने जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला 1 एकर लागवडीसाठी 1.25 टन, 1 टन ते 1.25 टन, चांगलं जर जाड असेल तर 1.25 टन आणि मीडियम जाड असेल तर 1 टन किंवा 800 किलोग्रॅम ऊस लागेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही लागवड करा. आणि जर समजा दुसरी एक लागवडीची पद्धत आहे, मी तुम्हाला सांगतो. दुसरी लागवडीची पद्धत आहे, सरळ आपली रान पलटी मारली, रुटर मारलं, त्याच्यानंतर रान आपलं तयार आहे लागवड करण्यासाठी. तर मित्रांनो सरी मारू नका, रेघाट्यानं रेघाटून घ्या. 4 फुटावर, 5 फुटावर, 6 फुटावर तुम्हाला जसं ऊस लावायचं आहे तसं रेघाटून घ्या. रेघाटल्यानंतर तिथं बळीराम नांगर चालवा. बळीराम नांगर काय होईल की सरळ रेष पडेल आणि थोडंसं 6 इंच माती फाकेल. 6 इंच माती फाकल्यानंतर तिथं आपल्याला 6x1, 6x2, 5x1, 5x2, 4x1, 4x2 अशा पद्धतीनं जशी आपल्याला लागवड करायची तशी तुम्ही 2-2 डोळे टाकून द्या. आणि 2 डोळे टाकल्यानंतर आपण उदाहरणार्थ घेऊया की 5x1 आपण लागवड करतोय. 5x1 वर आपल्याला 2 ओळीतील अंतर 5 फूट आणि 2 टिपऱ्यातील अंतर 1.5 फूट आपण ग्राह्य धरूया. 2 ओळीतील अंतर 5 फूट, 2 टिपऱ्यातील अंतर 1.5 फूट. तर 1.5 फुटावर आपल्याला समांतर रेषेमध्ये 2 डोळे टाकायचे आहेत. आणि त्या नांगराच्या तासामध्ये काय करायचं, 2 डोळे टाकायचे. नांगराचा बळीराम मारला, बळीरामच्या तासामध्ये सरळ खत टाकून द्या. रांगोळ भरल्यावर खत पेरून घ्या. बळीराम पाठच्या पाठीमागेच मोग लावा आणि मोग्याच्या साह्यानं तुम्ही खत पेरून घ्या. बेसल डोस जे अगोदर मी सांगितलं आहे तो बेसल डोस, त्यासोबत निमुळी पेंट पण घ्या. आणि दुसरी गोष्ट, खत पेरणं झाला नंतर लागवड करण्यासाठी कोरडी लागवड करा तुम्ही, ओली लागवड करू नका, कोरडी लागवड. तर नांगराच्या तासानं काय करायचं, 5x1.5 आपण जे अंतर ठरवलं आहे 5x1.5, तर 5x1.5 वर 2 डोळे टाका समोरासमोर. आणि 2 डोळे टाकून खुरपं घ्या आणि खुरप्यानं थोडी माती उकरा आणि तिथे 2 डोळे आकाशाकडे तोंड करून टाकून द्या. आणि 2 डोळे टाका आणि त्याच्यावर हलकी माती टाका, जास्त माती टाकू नका. आणि त्यांना मवाळ पाणी सोडून द्या. जर फ्लड इरिगेशन असं तुमचं तर मवाळ पाणी सोडून द्या. आणि तुमचं जर ड्रीप इरिगेशन असेल तर त्याच नांगराच्या तासानं तुम्ही ड्रीप इरिगेशन आतरून घ्या आणि हलकंसं पाणी सोडा. किंवा स्प्रिंकलर लावा. स्प्रिंकलर लावूच नका, कारण कसं आहे सर्व रान भिजवण्याची आपल्याला काही गरज नाही. हे 5 फूट रान एवढं भिजवण्याची आपल्याला गरज नाही. त्यासाठी तुम्ही एक ड्रीपची नळी यात्रा होऊन जाईल, किंवा सरळ फ्लड इरिगेशनला तुम्ही मवाळ पाणी सोडून द्या. नांगराच्या तासानं 4-4, 5-5 तासावर सरळ मवाळ पाणी सोडून द्या, काम होऊन जाईल आपलं. त्याच्यानंतर आपली ट्रीटमेंट सुरू होते मित्रांनो. 7x7, 7x7, 7x21, 7x28. 28 दिवसानं आपला महिना किती दिवसाचा आहे विसरला? 7 दिवसाचा हप्ता, पुन्हा 7 दिवस गेले, 14 दिवस झाले, 14 दिवसाला पौर्णिमा, पुन्हा 7 दिवस गेले, पुन्हा 7 दिवस गेले, 14 दिवस गेले, 14 दिवसाला अमावस्या, 7 दिवस म्हणजे 14 दिवस आणि पुन्हा 14 दिवस, 14 दोन्ही 28 दिवस झाले. एक अमावस्या आणि एक पौर्णिमा, एक अमावस्या आणि एक पौर्णिमा गेल्यानंतर एक महिना कंप्लीट होतो 28 दिवसाचा. रिचार्ज किती दिवसाचं मिळतो तुम्हाला? 28 दिवसाचं आहे ना, 56 दिवसाचं, 84 दिवसाचं आहे ना. का मिळत नाही 90 दिवसाचं? का मिळत नाही 30 दिवसाचं? का मिळत नाही 60 दिवसाचं? आणि तुम्ही म्हणता 30 दिवसाचा महिना आहे, असं का? थोडंसं लक्ष द्या, शास्त्रामध्ये इन्व्हॉल्व व्हा. एवढ्या मोठमोठ्या कंपन्या असून त्या शास्त्राचं पालन करतात. आणि ज्वार भाट त्यांना माहिती आहे समुद्राला बहार कधी येते. अमावस्याला समुद्र खोल जातो आणि पौर्णिमेला समुद्र वर येतो. त्याचं कारण काय? याचं शास्त्र आहे, खूप मोठं शास्त्र आहे. त्याचं त्या टाटा, बिर्ला, रिलायन्स कंपन्या किंवा जिओ यांना माहिती आहे, म्हणून त्यांनी 28 दिवसाचंच रिचार्ज ठेवला आहे ना. आणि आपण म्हणतो 30 दिवसाचा महिना आहे. तर मित्रांनो, विषयांतर होईल. तर आपण पाहूया ऊसाची लागवड कशी करायची. तर अशा पद्धतीने आपण लागवड करून घ्या आणि 28 दिवसानं सरळ एक ड्रेंचिंग मारा. फवारणी तर करता येणार नाही, कारण तो तसंच ऊस आपल्या कुठंतरी दिसत असेल त्यावेळेस 28 दिवसात 1.5 महिना ऊस पूर्ण दिसायला किंवा चांगला इतकाला व्हायला 6 इंच 4 इंच व्हायला 1.5 महिना लागतो. कुठं 15 दिवस खरकाट रान असेल, हलकं रान असेल तर तिथं 1.5 महिन्यात चांगला ताशी लागतो ऊस. आणि काळीचं रान असेल तर तिथं 1 महिना ऊस बाहेर निघायलाच लागतो. आणि जे तर
सरी काढून सरीमध्ये टिपरू दाबलं आहे ते तर पुन्हा 6 इंच 7 इंच 9 इंचापर्यंत खोल जातं. त्याला तर अजूनच वर यायला वेळ लागतो. त्याला तर 1 महिना कंप्लीट ऊस निघायलाच लागतो. तर अशी लागवण करून घ्या. मी जी नवीन लागवण सांगितली आहे तुम्हाला बळीरामच्या साह्याने कशी लागवण करायची तशी जर लागवण केली तुमचा ऊस लवकर ताशी लागेल आणि ऊसाची वाढीची क्वालिटी आणि वाढीची क्षमता चांगली असेल. आणि आपल्याला 28 दिवसानं दुसरी ड्रेंचिंग करायची आहे. ड्रेंचिंगमध्ये काय घ्यायचं आहे 3 किलो 19-19 19-19 3 किलो कॅल्शियम 1 किलो मॅग्नेशियम 1 किलो ह्युमस आमच्या शेतीशाळेचं ह्युमस घ्यायचं आहे. शेतीशाळेचं ह्युमस 5 लिटर आणि बायोमिक्स पण 5 लिटर. हे सगळं द्रावण 200 लिटरच्या ड्रममध्ये मिक्स करायचं. 200 लिटरच्या ड्रममध्ये मिक्स करायचं. 200 लिटरच्या ड्रममध्ये मिक्स केलं की हे फवाऱ्यामध्ये घ्यायचं आणि फवाऱ्याचं पुढचं नौजल काढायचं आणि सरळ आपल्या बळीरामच्या तासामध्ये त्याची धार लावायची. याला ड्रेंचिंग म्हणतात. धार लावायची. इथं काय झालं, इथं कीटकनाशक गेलं तुमचं, कीटकनाशक गेलं, खतं गेले आणि वाढीसाठी जे हार्मोन्स वगैरे लागणार आहेत, पांढऱ्या मुळ्याची वाढ होण्यासाठी जे काय कंटेन्स लागणार आहेत ते पण ह्युमसमधून गेले आणि काय बुरशीनाशक लागणार आहेत ते पण बायोमिक्समधून पोहोचित झाले. आलं लक्षात. अशा पद्धतीनं आपलं स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूल आहे. आणि हे कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन आपलं 3 वर्षासाठी लीगल आहे आणि 3 वर्ष तुम्ही याचे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 80 टन आणि जास्तीत जास्त 150 टनापर्यंत आम्ही नेऊन पोहोचिती करतो. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास लागवण कशी करायची हे समजलं. त्याच्यानंतरची पुढची स्टेटमेंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद. राम राम.